सर्वांक नमस्कार। प्रप्रथम जावन आमगेले इष्ट देव वेंकटरमणाले पांयाक पडताचे हांगा विराजमान जावन आशिल्ले आमगेले गोकर्ण पट्टदीश श्री 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 विद्याधीश स्वामीले चरणारा विंदक पाय करताचे तशेंच मलगड स्वामीवरेचे ह्या संदर्भात उडगास करताचे तशेंच आमगेले गोकर्ण मठाचे रामदेव कोरीक नमस्कार करताचे आयल हांगा सर्वांकाचे स्वागत करताचे हे एक कार्यक्रम आमी प्रारंभ करता आसाचे प्रथम जावन वेदघोष सांगता म्हणून विनायक भट मामलेरी विनंती करता। हरि ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्त्रैरङ्गैः सष्टुवां सस्तनूभिर्व्यौषेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। ओम एक गांवांक एक स्वामीने वच म्हळ्यार भारी एक विशेष खंयच्या गांवांक एक स्वामीले पाद स्पर्श जात की ते गांव उद्धार पावन जालें म्हणून अर्थ त्या लेकार 5 दिवसांतल्यान स्वामीन हांगा मोक्कम दिल्लो आसा आमगेले उपूंद गांव पावन जालें म्हूण सांगचें का तुमगेले हांव आज मस्त खुशी पावता। सगळे गांव पावन जाला कित्याक म्हळ्यार एक 8 दिवसां मागशे हे देवस्थान पळयलें रे स्वामीक आपूण हाडच्यान हे पुरा जात की म्हणचेक अनुमान प्रत्येक लोक आशिल्ले जाल्यार आमगेले उपूंद गांवच्यान सगळे आमगेले 82 घरांनी न्हिदच्यान डे नायट हांगा काम कोरून क्लीन करचकी कसं जावं का तें काम कोरून स्वामीन येताना हे देवस्थान हे रितीन हांगा राबयलें म्हणचेक आमी सगळे गांवचेका हांव ह्या संदर्भात स्वामी मुखारी धन्यवाद दिवचेका भारी खुशी पावता आसा। आतां स्वागत आनी प्रास्ताविक उलोवचेक येता आसाचे आमगेले ट्रस्टाध्यक्ष राजेश पै। प्रथम जावन वेंकटरमण चरणारविंदक पांय पडूं तशीच स्वामेले चरणारविंदक नमन करून आमी 4 वर्ष दाखून निरंतर स्वामेल खंय खंय कॅम्प आसा थंय आमी संपर्कार आशिल्लीं म्हळ्यार उपूंद गांवाक स्वामी आपण हाडका स्वामेल पादस्पर्श जावका आनी आमगेले कसन एक योजन आशिल्लें तें योजन एक कंप्लीट करका म्हळ्यार आमगेलें योजन म्हळ्यार स्वाम्यान आयले तेन्ना रावचेक एक रूम वास्तव्य रूम भिक्षेक एक रूम अशें करका म्हूण एक कसकी योजन आमी 4 वर्स दाखून घालून घेतिल्लें जाल्यार आमगेली एक समस्या कसन म्हळ्यार आमगेले देवस्थानचे जावन जाग आमगेले ना आशिल्ले। देवस्थानचे जावन जाग म्हळ्यार फुडें भटीन बायन सोडून दिले वेंकटेश भट मामा बायलेन सोडून दिलेले वय जाल्यार रेकॉर्डली लिगली आमकां देवस्थानचे म्हणचे एक जाग म्हळ्यार गर्भगुडीचे मात्र आमी लिगली सम करून कट्टड बांदुया म्हळ्यार ते जावचोच विशय न्ही कसं जालें म्हळ्यार ते आरटीसींतू दुर्गा परमेश्वरी देवस्थाना अशी एंट्री आसा ताचे खातीर आमी मस्तपटी ते रेकॉर्ड कंप्लीट करेक्ट करून देव आजी बांदुया कट्टड बांदुया म्हणून मस्तपटी आलोचन केलें ते म्हापशी कमिटीचेन वरें केलें सुमार निरंतर केला ते प्रयत्न जाल्यार त्या प्रयत्नांत तूं आमकां कसं एक फल मेळ्ळें ताचे खातीर आमी हाका लायक मार्ग म्हळ्यार आमी गुरू लागीं शरण वचचें गुरू आपण हाडचें आनी स्वामीजील कसो आदेश येता ताजे प्रकार वचा म्हणून 4 वर्स दाखून निरंतर आमी प्रयत्न केले। 4 पटी कुमटा भेट केले 2 पटी होन्नावरा भेट केले ताजे नंतर बेंगळुरा चातुर्मासा वेळार आमी भेट केले तेन्ना स्वाम्यान एक आमकां आश्वासन दिलें की कसन म्हळ्यार उप्पूंदा आमी मोक्काम दिताची
बेंगळूर चातुर्मासा नंतर उप्पुंद मोक्काम दित्ताची म्हूण एक तांणी एक आश्वासन दिलें. आमी म्हळ्यार बेंगळुराक एक बसकोरनू गेल्लीं उप्पुंद वेंकटरमण देवस्थान दाखून 32 जन आमी बसकोरनू गेल्लीं. ताजे खातीर आमकां तें आश्वासन मेळ्ळें खूश जालें. खंडीत स्वामेल मोक्काम उप्पुंद गांवां जाता म्हणून आमकां खूश जालें. ताजे नंतर त्याची मोक्काम जावन एक मोक्काम जाता आसतना एक 15 दिवसा नंतर स्वामेले नेक्स्ट हें भेटीचें लिस्ट आयलें. एप्रील 5 तारीख तें लिस्ट आयलें तांतू. तें लिस्ट पळयता उप्पुंदचे वेंकटरमण देवस्थानाचें नांव ना, बाकी पुरास. आमकां तेन्ना मस्त निराश जालें. म्हळ्यार चेडूआन रिजल्टांत फेल जाल्यार कशें जाता पळय तशी आमकां एक नमुने निराश जालें. अयो आमी फेल जालीं म्हूण कशी फेल जालीं, आमगेले कसन की प्रॉब्लेम आसा काय म्हूण आमी कशी फेल जालीं म्हूण. जाल्यार आमी वपास भटमामाक, विक्रम भटमामाक, संतोष भटमामाक पुरा फोन केलो. आमकां हे पटी दिता म्हणलें स्वामेन. आनी आमगेले उप्पुंद वेंकट ना तुमगेले आसता, तुमगेले उलयता आशिल्लीं स्वामी दिवका म्हणून, नेक्स्ट हंत दितात तुमकां म्हणून. कडेन त्याची एक 15 दिवसा नंतर मे म्हयन्याची लिस्ट आयलें. तांतू उप्पुंद वेंकटरमण देवस्थानाचें नांव आशिल्लें. आमकां तेन्ना मस्त खूश जालें. आमी फेल जालें नाची, आमी आतां पास जालीं म्हूण. ताजे खातीर हे आमगेले निरंतर प्रयत्नाक स्वामीजीन आमकां एक लायक रिजल्ट दिला. आमकां लायक रिजल्ट म्हळ्यार आमकां 100 मार्क मेळ्ळे तितले खूश जाले. ताजे खातीर स्वामीन हांगा 5 दीस मोक्काम दिल्ले म्हणचे उप्पुंद गांवत उलयलें हें पुरा भाग्य. हें भाग्य आमी सदुपयोग करून घेतला. आनी असल भाग्य मिगेल अध्यक्ष अवधी आयिल्ले हें मिगेल जीवमान विसरता आसना. म्हळ्यार हांव उप्पुंद गांवांत कांय व्हड सिनियर न्हय अथवा व्हड अनुभव आशिल्लो कसो न्हय. हांव आशिल्लो तूं ज्युनियर. हे ट्रस्टांत आशिल्ले पैकी एकलो हरीश पै मात्र मिगेले केन्ना सानू आनी 12 लोक मिगेले केन्ना पुरा सिनियराची. आनी उप्पुंद घराणींत 80 घराणींत वरें हांव सानू आमगेले घरांत वरें हांव धाकलोची. जाल्यार म्हाका हें अवकाश मेळ्ळो मिगेले जीवमानाक विसरता आसना. म्हळ्यार असल भाग्य हें 5 दीस मोक्काम मिगेल अध्यक्ष अवधी जाले खातीर हांव स्वामेल चरणारविंदाक वपास पांय पडटा. मार्च 6 नंतर आमी काम स्टार्ट केलें. काम स्टार्ट करून सुमार आमगेले अंदाज एक मे 20 भितर, मे 15 भितर पूण जाता म्हूण कंप्लीट फिनिशींग जाता म्हूण एक योजना घालून घेतिल्लें. जाल्यार हें बिल्डिंगाक काम म्हळ्यार एक लिंक आसा. एक गार जाले विना ते टायल्स बस करचे जायना, टायल्स बस करले विना बाग करचे जायना. अशी एक कामाची एक लिंक ना अशी. आनी चिकेची आमगेले वरें कंटिन्यू 1 म्हयनो फॉलोअप करता आशिल्लें. लास्ट एक 10 दिवस मे म्हयन्यांतू आमी चिके एक्टीव जालीं. म्हळ्यार हें दातकी नाकी म्हणून लास्ट एक 5-10 दिवस आमगेले यूथ ऑफ GSP वॉलंटियर आनी सिनियर वरें 65 वर्ष 70 वर्ष जाल्ल्यान वरें हे हाजे खातीर सुमार होराट केलो. म्हळ्यार रेंव वयर व्हरून घाले. म्हळ्यार टायल्स बसकोरका जाल्यार सुमार रेंव देंवोवंक जाता. एक 2-3 लोड रेंव देंवोवंक जाता. ते रेंव की टायल्स की 300 बॉक्स टायल्स वयर व्हरले, रेंव वयर व्हरून घाले. कंटिन्यू रात्री 8 घंटे दाखून 12:30 ते 5-6 दिवस काम केलें. सगळे गांवतल्यान प्रयत्न केला. आमगेले प्रयत्नांत कसं न्ही आमी उणेपण कर न्ही जाल्यार काम अंत स्वल्प उणें जालां. म्हळ्यार आमी 100% 21 तारीखे भितर म्हळ्यार भटमामान वरें आमकां सजेस्ट केल्लें तुमकां दातकी पळोवन घेया रे, नुस्तीची गडबीड कोर नाकाची. चंद्र भटमामान आमकां सजेस्ट केल्लें जावको म्हण गडबीड कोर न्हू, दोनी दिकान हात घाल न्हू, कोर नाकाची म्हूण. आमगेले एक म्हळ्यार चिकेचे एक नमुने विश्वास चड, म्हळ्यार दात्ता म्हूण एक विश्वास चड. त्यात आमकां कळ्ळें भटमामान सांगिल्लें आयकूंक आशिल्लें म्हूण आतां कशें करूं जायना. म्हळ्यार आमगेले चिकेची ओवर स्पीड जालें. ते स्पिडाक भटमामान तेन्ना सांगिल्लें की आमी ब्रेक घाला समजत आशिल्लें. आमी ब्रेक कडेर घाले. ते कसं जाल्यार आमी आतां 26 नंतर तें काम कंप्लीट करताची. मध्य म्हळ्यार हांगा धूळ गिळी जाता म्हणून आमी ते सोम्यान येताना कसं कार्य हें नाका त्या कार्याक आमी कंप्लीट ब्रेक दिले. आमकां निरीक्षेकिंत चड दुड्ड वट्ट जालो. कशें म्हळ्यार आमी एक रूमाक 3 लाख अशें एक प्रोजेक्ट घालून गेले न्ही.
आमी एक 2 दिवसाक एक राऊंड काड भितरी आमगेले ते रुमाच पुरा बूक जाले. तदनंतर आमी केलो लोक आनी 3 लाख ना हांवें म्हणलें ना पुरा बूक जावन जालें म्हण. तदनंतर 2 लाख 1 लाख सुमार आयले आनी एक 8-10 दिवस भितरी आमकां एक बिल्डींग कसं जावका ते 60 लाख मेळ्ळे. जाल्यार ताजे जोडटूची आमगेले अनेक प्रोजेक्ट आशिल्ले म्हळ्यार गणपती सिंहासनाक आमी रुप्पी घालचे म्हणून एक योजने दवरून घेतिल्ले संकल्प केल्लो. ते रुपये रेट 75,000 आशिल्ले 1 लाख दाटवले. आमगेले तेव्हा आमी हाजे रुखात सिंहासन करतना मस्त व्हड केलेले. ते सादारण तेगेले निमगेले तेन्ना हे 16 ರಿಂದ 17 kg ಬೆಳ್ಳಿ ಬೇಕು म्हणलं. 17 kg ಬೆಳ್ಳಿ म्हळ्यार सादारण 17 ಲಕ್ಷ आनी ताजी मजुरी म्हणून हे प्रोजेक्ट 20 लाख वयर जाता म्हणून आमी ते हगूर हांतू फस्ट कंप्लीट करून घेवया. कडेरी आमगेले गांवचे डोनेशन दितले. अनेक राऊंड वचा अनेक राऊंड गेला रे कशें जालें की दात म्हणून आमकां धैर्य आसा. तेंय एक प्रोजेक्ट बरें कोरका म्हणून सोमेल येद्राक हांव विनंती करता पुरा लोकांक विनंती करता कसन म्हळ्यार तेंय एक रुप्पी घालचेक आमी एक प्रोजेक्ट दवरून घेतिल्लो आसा. ते एक देवा येदूर संकल्प केल्लो आसा. त्या संकल्पाक ह्या वर्स गणपतीक रुपये सिंहासनारी बसकोर या म्हणून पुरा लोक डोनरालेक विनंती करता पुरा लोकांक हाका सहकार दिवका आनी चवथी भितर हें एक सिंहासन जावत तशी तुमी पुरा लोकांना फस्ट फूड कशी दिला ताजे किना चड दिवन ते हें एक कंप्लीट जावत तशी तुमी सहकार दिवका. आनी आमगेले करेक आमी विनंतीक पदे पदे विनंतीक स्वामीन मान्य दिवन आमकां तुमगेले हाका मोक्काम दिलो. उप्पुंद देवस्थान वेंकटरमण देवस्थानाक मोक्काम दिले खातीर उप्पुंद वेंकटरमण देवस्थान ट्रस्ट आनी सर्व 80 घराणे तर्फेन स्वामीजीक स्वागत करता आनी हांव व्हड नमस्कार दिता. जय. गांवतुलेन परगांव आशिल्ले बेंगळूर दाखून की बॉम्बे दाखून की रायचूर दाखून की दूर दूर आशिल्ले आमगेले गांवां स्वामी येताची म्हणून तांणी तांगेले वेव्हार उद्योग सोडून 7-8 दिवसाचे कार्यक्रमाक तितलो दूर दाखून हांगा आयिल्ले आसाची तांकां बरें हांव धन्यवाद दिता आनी तांकां बरें स्वागत करता. तशीच बायल मनशारे तशीची सुमार दिवस दाखून देवस्थाना कामंतू प्रति एकंतूची भागी घेता आसाची. काली सांजे 7 गंटेक खोटेपान हांडिले. अर्ध घंटे भितरी 400 खोट्टांनी तोपून कैद करून सोडला आनी खोटेपान नावें म्हणटा आसाची. ताजे खातीर तांकां बरें स्वागत करता तांकां बरें धन्यवाद दिता. तशीच मेन जावन फुडें कट्टड करता आसतना मस्त कश्टारी दुड्ड वट्ट केल्लो आनी तांगेले कसकी एक प्लॅनिंग रे फुडले कमिटीचेन म्हापशेचे मस्त कमिटीचेन प्रयत्न करून केलो पुरो तांगेले योजने प्रकार बांदिल्ले. आमी तांगेले निमग्यूक आशिल्ले की ना की गोतना आमी ते केलो पुरो बेतून गेले म्हळ्यार वायट उद्देशान आमकां एक चंद प्लॅनिंग हें करून बांद खातीर ते केलो पुरो बेतून गेल्लो आसा. ताजे खातीर फुडली डोनराक आनी फुडली कमिटीचे पुरा लोकांक तांगेले क्षम निमगीता. आमी कसने चूक केल्लो वय जाल्यार चांग उद्देश खातीर लायक एक बिल्डींग बांदचे खातीर काडलेले शिवाय आनी खंयचे एक दुरुद्देशान न्हय अथवा कसने एक तोंदरे करचे कोणाक तोंदरे करचे खातीर न्हय म्हूण हांव तुमगेले निमगीतास. तिन्नी भटमामगरच्यान आमकां बिल्डींग बांदतना मस्त सहाय केला. हरीश भटमामन जावं चंद्र भटमामन जावं विष्णुदास भटमामगर जावं तांणी दीस रात्र आमगे वाट राबोवन तांणी मस्त प्रयत्न केला हे बिल्डिंगा खातीर बरें हें कट्टड लायक रिती जावका स्वामीजीन येवका स्वामीजीन राबका म्हणून एक उद्देशान भटमामन बरें मस्त प्रयत्न केला. कितलो प्रयत्न केला पुरा गांवचो पुरा लोकांनी पळयला गोतस. ताजे खातीर तांकां बरें हांव ह्या वेळार स्वागत करता आनी धन्यवाद दिता आसा. आनी निरंतर गांवतुलेले सहकार हे देवस्थाना कसने लायक प्रोजेक्टा वयर आसो
म्हणून तुमगेले निमून घेता मुगेले स्वागत भाशण आणि हे प्रास्ताविक भाशण हांगा कैद करता. प्रास्ताविक भाशण होतो आणि स्वागत होतो तांगेले मनाचे अभिप्राय पूर्ण तन्नेत सांगितलं असं. आता आमगेलं ट्रस्टाध्यक्षनं ट्रस्टातर्फेनं आणि सगळे गावच्या तर्फेनं स्वामीजी एक मालार्पण करून तांगेले एक आशीर्वाद घेवक म्हणून तांगेले विनंती करतात. हने गोडी हाडला प्रत्येक लोकांक 3 लाख 8 लाख या 5 लाख दिवचे ना तांगेले येतानो शक्तीन तांणी आमकां ह्या देवस्थानाक कट्टडाक म्हणून तांणी हेल्प केल्लो आसा रिसीट केल्लो आसा. तांकां सर्वांक धन्यवाद सांगताची. तांगेले लिस्ट एक घेवन गिरीश मास्टर वाजून सांगता. तांणी सांगिल्ले नंतर तांणी एकले ना येवन स्वामी हाताच्यान प्रसाद घेवन वचका म्हणून तांगेले विनंती करता. गोकर्ण पर्तकाळी मठाचे विद्याधीश तीर्थ स्वाम्याला पादारविंदक नमस्कार करताची. आमगेले इष्टदेव वेंकटरमणाक नमस्कार करून आता जलतसले कट्टड रचनेक सहायधन केल्ले पुरा लोकांक एक गौरव आणि प्रसाद वितरण आमगे स्वाम्या हातान दिवका म्हणून आमगेले प्रयत्न. प्रथम जावन आमगेले रांदपा कुडो आनी वयर जावंक जाल्यार ताका जाग दिवन आमकां सहयोग केलो तसले श्रीमती लक्ष्मीबाई आणि श्री वेंकटेश भट स्मरणार्थ श्रीमती पद्मावती देवीदास भट अँड सन्स हांगे न्ही तांणी तांगेले रांदपाक कुडाचे जागा तांगे वयर आमकां स्लॅब घालून आत्ताचे नवे कट्टर करचे सहाय्य दिला. त्या तर्फेन पर्याय अर्चक जावन आशिल्ले आमगेले फुडेचे अर्यक वेदमूर्ती हरीश भट हांणी स्वाम्या हातान प्रसाद घेवक म्हणून घेतात. तशीची हे मठाद अर्चकर वास्तव्य कोठडी म्हूण केला. ताका श्रीमती तारा पड्यार स्मरणार्थ श्री लक्ष्मीनारायण पड्यार श्री रंगनाथ पड्यार श्रीमती मंगला पड्यार आणि सिंधू पड्यार जनवट म्हणून दिल्या. तांणी 4,11,157 ರೂಪಾಯಿ दिल्या. तांणी पल्ले येवन प्रसाद घेतलो म्हणून सांगला स्वाम्या लगीत. ताचे खातीर मुखवेले ಶ್ರೀದೇವರ ನೈವೇದ್ಯ ಕೊಠಡಿ ಮತ್ತು ಅರ್ಚಕರ ಸ್ನಾನ ಕೊಠಡಿ ದಾನಿಗಳು ಶ್ರೀಮತಿ ಶಾಂತಾಬಾಯಿ ಆ್ಯಂಡ್ ಶ್ರೀ ನರಸಿಂಹರಾಮ್ ಪ್ರಭು ಸ್ಮರಣಾರ್ಥ ಶ್ರೀ ಯು ಸದಾನಂद प्रभू अँड ब्रदर्स रायचूर उपंदा आणि ताका 5 लाख रुपये दिल्या. जाल्यार तांणी दिले तसल्या दानाचे काम कंप्लीट जालें ना कार्यरूपात जाता असं पळयलां तांणी येवन स्वाम्या लागीं प्रसाद घेवका म्हण घेवन विनंती करतास. सदानंद प्रभू अँड ब्रदर्स कोण आसा ती तांणी येत हांगा. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಶ್ರೀಮಠದ ದೇವರ ಕೋಣೆ ದಾನಿಗಳು ಶ್ರೀಮತಿ ಕೃಷ್ಣಾಬಾಯಿ ಗಣಪತಿ ಪಡ್ಯಾರ್ ಮತ್ತು ಶ್ರೀಮತಿ ವಿಜಯ ಗೋಪಿನಾಥ್ ಪಡ್ಯಾರ್ ಸ್ಮರಣಾರ್ಥ ಮಕ್ಕಳು ಮತ್ತು ಮೊಮ್ಮಕ್ಕಳು ಉಪ್ಪುಂದ ಅನ್ನಿ ಕೊನೆ ಅಸ್ಲರಿಚಿ ಇವಕ ತಕ್ಕ 3 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ 3,01,000 ಇಲ್ಲ ತಂಗೆಲ್ಲ ಚೆರಡ್ವಾನ್
ಕೋಣೆ ದಾನಿಗಳು ಶ್ರೀಮತಿ ಶೋಭಾ ಮತ್ತು ರವೀಂದ್ರ ಕೃಷ್ಣ ಪಡಿಯಾರ್ ಆ್ಯಂಡ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಉಪ್ಪುಂದ ತನ್ನಿ 3 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ದಿಲ್ಲ. रवींद्र पड्यार हन्नी 72 वर्ष म्हणून तन सांगता आसती जाल्यार पयर हांगा काम चलता आसतना भविष्य आमकां डावट आशिल्ले 72 होय की 22 की म्हणून त्या नमुने हांगा रेंव बोरन हें करता आशिल्ले तेन्ने आमकां गोत्त आशिल्लें गोत्त अशी 72 म्हणून जाल्यार तांणी काम करता आशिल्ले पळयता तेन्ना आमीचे 25 कोरे रेंव बोर घेवन चिके बगल्यान राबल्यांची तांणी 50 कोरे बोर घेवन आनीक करता आशिल्ली. ಶ್ರೀ ಗುರುಗಳ ವಾಸ್ತವ್ಯ ಕೊಠಡಿ ದಾನಿಗಳು ಶ್ರೀ ಅನಂತ ನಾರಾಯಣ ಪಡಿಯಾರ್ ಆ್ಯಂಡ್ ಬ್ರದರ್ಸ್ ಉಪ್ಪುಂದ ಕಾಪು अन्य हक्का 3 लाख रुपये दिला त्यांनी वेदिके रेवका ತಂಗೆಲವರಿचे एक दिवस सर्व सेवावरे आशिल्ले हे कार्यक्रमाक लक्ष्मी व्यंकटेश मूलमंत्रावानाचे त्यांनी प्रायोजक सगळे दिवसाचे कार्यक्रम सर्व सेवेचे अशी देवस्थानात खंयचे कार्यक्रम जाल्यार संपूर्ण सहकार दिवत आसले अनंत पड्यार कापू त्यांनी ब्रदर्स पुराजनाची ವಿದ್ಯಾಧಿರಾಜ ಸಭಾಗೃಹ ದಾನಿಗಳು ಶ್ರೀ ದೇವರಾಯ ಪ್ರಭು ಸ್ಮರಣಾರ್ಥ ಶ್ರೀಮತಿ ಲತಾ ಮತ್ತು ಸದಾಶಿವ ಪ್ರಭು ಮತ್ತು ಸಹೋದರರು ಬೆಳಗಲಕಟ್ಟೆ ಉಪ್ಪಂದ हन्नी 3 बाबा नोट जावन 3 लाख रुपये दिल्या तांणी वेदिके घेवन प्रसाद घेवका म्हणून तांगे लागीं विनंती करता आस ताजे ಒಟ್ಟು अनेकले दानिಗಳು शानबाग फॅमिली बिजूरू म्हूण आसा तांतू देवराय सुब्राय शानबाग तांगेला घरच्यान आसल्यार येवका लेट वामन शानबाग एंड सन्स वामन शानबाग सन्स कोणेच आसल्यार येवका अनिता अनंत शानबाग आयिल्ले आसल्यार वयर येवका तशी माधव शानबाग एंड फॅमिली माधव शानबाग एंड फॅमिली कोणे आसल्यार वयर येवका संतोष शानबाग बायल आसता येवका थंय संतोष सुमना संतोष शानबाग
श्रीमती विमला गोविंदराय पै स्मरणार्थ श्री उमेश जी पै अँड ब्रदर्स त्यांनी 3 लक्ष दिला. उमेश जी पै ह्यांनी वेदिके का तशी सतीश पै असणारे आणि राजेश पै 3 ಬಾಬಾಲು. उग्राणे कोठडी दानिಗಳು ಇವು ಕಾಶಿನಾಥ್ ರತ್ನಾಕರ್ ಪಡ್ಯಾರ್ ಆ್ಯಂಡ್ ಬ್ರದರ್ಸ್ 2 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿचे उग्राणे कोठडी त्याला सहाय्य दिलं सर. काशीनाथ रत्नाकर पड्यार ब्रदर्स. ಶ್ರೀಮಠದ ಭಿಕ್ಷಾ ಕೊಠಡಿ ದಾನಿಗಳು ಶ್ರೀ ವಿ ಸರಾಫ್ ಸದಾನಂದ್ ಪೈ ಮತ್ತು ಸಹೋದರರು. ಸದಾನಂದ್ ಪೈ ಸಹೋದರರು श्री सराफ व सदानंद पै अँड ब्रदर्स यांनी 2 लक्ष रुपये दिला. श्री व्यंकटेश किनी फॅमिली यांनी 1 लक्ष रुपये. श्री दामोदर शेणे अँड फॅमिली 1,08,000 रुपये. के वेंकटेश किणी एंड फैमिली बैंदूरू. वेंकटेश किणी बैंदूरू. श्री विश्वनाथ श्री दामोदर शेणे एंड फॅमिली 1 लक्षांकिंत वयर दिलेले आणि दुसऱ्या रीतीवर सहाय्य धन केलेले. तशीच युनियन बँकेचे 5 दिवस अन्नसंतर्पण आणि सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून 3 लक्ष रुपये दिल्या. ते दुड्डू आमकां दिवच्याक व्यवस्था केली तसल्या श्री सुदर्शन भट यांनी येवन हे प्रसाद घेवका म्हणून मुंगे येता सर. सुदर्शन नारायण भट मांपोतू सुदर्शन भट. विद्यार्थी सभागृह वरमहालक्ष्मी सेवा समिती उपकुंदा अन्यवरे 3 लक्ष दिला. त्याचे अध्यक्ष आणि सदस्य नसल्याने घेऊन म्हणून करता सर. वरमहालक्ष्मी सेवा समिती. विद्याधिराज तीर्थाना करकंज समुद्भवम् विद्याधीश गुरुं वन्दे मधुविद्या प्रवृद्धये मधुविद्या प्रवृद्धये. नमो नमो गुरुवर्य
ಗುರುವರಿಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ನಮೋ ನಮೋ ಗುರುವರಿಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಪಾದದ ದರ್ಶನದಿಂದ ನಿಮ್ಮ ಪಾದದ ದರ್ಶನದಿಂದ ಪುಣ್ಯವರ್ಧನ ಪಾಪಹರಣ ನಮೋ ನಮೋ ಗುರುವರಿಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ಮಧ್ವರಾಯರ ಕರುಣೆಯ ಪಡೆದು ಮಧ್ವರಾಯರ ಕರುಣೆಯ ಪಡೆದು ನರನಾರಾಯಣನ ತಲದಲ್ಲಿ ನರನಾರಾಯಣನ ತಲದಲ್ಲಿ ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ ಪೀಠದಿ ಮೆರೆವ ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ ಪೀಠದಿ ಮೆರೆವ ದಿವ್ಯ ಗುರುಗಳ ಚರಣ ಕಮಲಕ್ಕೆ ನಮೋ 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 ವಿದ್ಯಾಧಿರಾಜರ ಕರದಿಂದ ಕುಶಾವತಿ ನದಿ ತೀರದಲ್ಲಿ ಉದಯವಾದ ಜ್ಞಾನದ ಕಡಲು ವಿದ್ಯಾಧೀಶರ ಪಾದ ಕಮಲಕ್ಕೆ ನಮೋ ನಮೋ ಗುರುವರಿಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ಬಂದ ಕಳೆಯೋ ಇಂದಿರಾ ಕಾಂತ ಕಾಮಿತ ಪದ ಕಮಲಾನಾಥ ದಾರಿ ತೋರ ದೊರಕನಾಥ ಚಿದ್ದಿಯ ವಿದ್ಯಾಧಿರಾಜ ಬುದ್ಧಿಯ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪರಮ ಪಾವನ ದರುಶನದಿಂದ ಪರಮ ಪಾವನ ದರುಶನದಿಂದ ಕಾಯಲೆಮ್ಮನು ಅನವರತ ಕಾಯಲೆಮ್ಮನು ಅನವರತ ಸದ್ಗುರು ವಿದ್ಯಾಧಿರಾಜ ಪ್ರಿಯ ಸದ್ಗುರು ವಿದ್ಯಾಧಿರಾಜ ಪ್ರಿಯ ವಿದ್ಯಾಧೀಶರ ದಿವ್ಯ ಚರಣಕ್ಕೆ ನಮೋ 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 ರಾಮ ವಿಠಲ ಪಾದ ಕಮಲದಿ ರಂಗನಂದದಿ ಸದಾ ನಿರತ ಶಮದಮಾದಿಗಳ ಸಾಧನದಿಂದ ರಮಾವಲ್ಲಭನ ಭಕ್ತಿ ಪೂರ್ಣರ ನಮೋ ನಮೋ ಗುರುವರಿಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ಬಂದ ಕಳೆಯೋ ಇಂದಿರಾ ಕಾಂತ ಕಾಮಿತ ಪದ ಕಮಲಾನಾಥ ದಾರಿ ತೋರ ದೊರಕನಾಥ ಚಿದ್ದಿಯ ವಿದ್ಯಾಧಿರಾಜ ಬುದ್ಧಿಯ ವಿದ್ಯಾಧೀಶ ವೇದಶಾಸ್ತ್ರಗಳ ವಿನೋದಯತಿವರ ವೇದಶಾಸ್ತ್ರಗಳ ವಿನೋದಯತಿವರ ಕರುಣಿಸಲೆಮ್ಮ ಜ್ಞಾನವ ಕರುಣಿಸಲೆಮ್ಮ ಜ್ಞಾನವ ಸದಮಲ ಶುಭಗುಣ ರತುನಮಣಿ ಸದಮಲ ಶುಭಗುಣ ರತುನಮಣಿ ವೈರಾಗ್ಯ ನಿಧಿಯ ಪರಮಹಂಸರ ಹರಿಯ ಮಹಿಮೆಯ ತಿಳಿಸಲೆಂದು ಸಕಲ ಸಜ್ಜನರ ಸಲಹಿರೆಂದು ವಿಷ್ಣುದಾಸನು ಶರಣೆಂದು
ಮಣಿದನು ಹರಿಗುರು ಚರಣ ಕಮಲಕ್ಕೆ ನಮೋ ನಮೋ ಗುರುವರಿಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ನಮೋ ನಮೋ ಗುರುವರಿಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಪಾದದ ದರ್ಶನದಿಂದ ನಿಮ್ಮ ಪಾದದ ದರ್ಶನದಿಂದ ಪುಣ್ಯವರ್ಧನ ಪಾಪಹರಣ ಬಂದ ಕಳೆಯೋ ಇಂದಿರಾಕಾಂತ ಕಾಮಿತ ಪದ ಕಮಲಾನಾಥ ದಾರಿ ತೋರ ದ್ವಾರಕಾನಾಥ ವಿದ್ಯೆಯ ವಿದ್ಯಾಧಿರಾಜ ಬುದ್ಧಿಯ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಬಂದ ಕಳೆಯೋ ಇಂದಿರಾಕಾಂತ ಕಾಮಿತ ಪದ ಕಮಲಾನಾಥ ದಾರಿ ತೋರ namo
ಸದ್ವಿದ್ಯೆಯೋ 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 ಯೋಗಿವರ್ಯ 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 ವಿದ್ಯಾಧೀಶ ತೀರ್ಥ ಜ್ಞಾನ ಸೂರ್ಯ ವಿದ್ಯಾಧೀಶ ತೀರ್ಥ ಜ್ಞಾನ ಸೂರ್ಯ सज्जन सखा धीर विठ्ठलना भजता सज्जन सखा धीर विठ्ठलना भजका दुर्जन वैरी श्रीरामना सेवका दुर्जन वैरी श्रीरामना सेवका अंजनी सुतपदा संततार्चका अंजनी सुतपदा संततार्चका कंजनाभप्रिय भक्तपोषका विद्याधीश तीर्थ ज्ञान सूर्या विद्याधीश तीर्थ ज्ञान सूर्या ಭೂಸುರನಾಥ ವಿರಕ್ತಿಯ ಬೆಳೆಸು ವಿಷಯದಿ ಸತತ ಯುಕ್ತಿಯ ನೀಡುತ್ತಾ ಭೂಸುರನಾಥ ವಿರಕ್ತಿಯ ಬೆಳೆಸು ವಿಷಯದಿ ಸತತ ಭಕ್ತಿಯ ಬೇಡುವೆ ಹರಿಯಲಿ ನಿರತ ಭಕ್ತಿಯ ಬೇಡುವೆ ಹರಿಯಲಿ ನಿರತ ಮುಕ್ತಿಯ ಪಥದಲ್ಲಿ ನಡೆಸು ಪುನೀತ ವಿದ್ಯಾಧೀಶ ತೀರ್ಥ ಜ್ಞಾನ ಸೂರ್ಯ ವಿದ್ಯಾಧೀಶ ತೀರ್ಥ ಜ್ಞಾನ ಸೂರ್ಯ सदा हरि नामवा नेनेवा मुनीन्द्र सदा हरि नामवा नेनेवा मुनीन्द्र नंद तीर्थ सुता वरदेशिकेन्द्र नंद तीर्थ सुता वरदेशिकेन्द्र नाद वेदरत सद्गुण सांद्र सांद्रा मोद विठलन दयति गणचंद्र विद्याधीश तीर्थ ज्ञान सूर्या विद्याधीश तीर्थ ज्ञान सूर्या सद्विद्येयो योगिवर्या सद्विद्येयो 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 योगिवर्या 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 विद्याधीश तीर्थ ज्ञान सूर्या विद्याधीश तीर्थ ज्ञान सूर्या विद्याधीश तीर्थ ज्ञान
सूर्या मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानंद तीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजं। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। उप्पुंद लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानांतू स्वाम्याले प्रप्रथम वास्तव्याचे संदर्भांतू अनेक रीतीचे धार्मिक कार्यक्रम कालच्या दिवसाक हांगा एकादशी निमित्तान 4 प्रहराचे भजन कार्यक्रम दवरून घेतले। ताजे पयले दिवसाक हांगा शतकुंभाभिषेक हांगा कार्यक्रम स्वामेले हस्तेन देवाक अभिषेक करतसर एक कार्यक्रम दवरून घेतिल्ले। तशें आयच्या दिवसाक लघु विष्णू कार्यक्रम दवरले। फायच्या दिवसाक अनेक कार्यक्रम दवरिल्लो आसा। सो अशी अनेक धार्मिक कार्यक्रम स्वामेले प्रप्रथम वास्तव्या संदर्भारी करका म्हणून तुम्ही आलोचन करून घेनू ताका अनुरूप जावन घेनू आज पर्यंत 3 दिवस स्वामेल हांगा वास्तव्य परिपूर्ण जावन फायच्या दिवसाचे आनी 2 दिवसाचे वास्तव्य उरिल्लें आसा। आयच्या दिवसाक वैकेची कार्यक्रम कसकी विंगड आशिल्ले किंतु आयच्या दिवसाक सभा कार्यक्रमांत ते रुपांतर करून घेनू आईल सर्वही लोकांक अर्थात कोण कोण दानी लोक आसाची तांकां यथोचित स्वामेल उपस्थितींतू तांकां सर्व लोकांक एक कमिटी तर्फेन गौरव समर्पण आनी स्वामेल कडच्यान अनुग्रह प्रसाद हे दोन्ही कार्यक्रम आयच्या दिवसाक घडता म्हणले उद्देशान आयच्या दिवसाकची सभा कार्यक्रम दवरून घेतले आनी सर्वही लोकांक तांणी केल्ले तसले दाना बद्दल आयच्या दिवसाक हांगा गौरव केल्लो आसा। आमगेले हिंदू परंपरेंतू एक मुख्य जावन घेवन कसन की म्हळ्यार सत्कर्म करचे तंतू दान करचे वैकेची एक सत्कर्म म्हणून घेवन सांगिल्लो आसा। कशी बाकी तुम्ही स्तोत्र पाठ भजन इत्यादी करताची आमगेल्यान 3 रितीर सांगतात तनु मन धन। एक तनु म्हळ्यार आतां युक्त फॅमिली कसन आसा तांणी उट्टू लोकांक येवन घेवन रात्री घोळ घेवन हे एक कट्टड निर्माणाचे कार्य स्वाम्यान येवचकिंता पयले परिपूर्ण करून घेवन दिवका म्हणून घेवन तनून शारिरीक जावन घेवन तांणी सेवा अर्पण केले। केलो लोक मनान म्हळ्यार शारिरीक जायना ना संपत्तू तांगेलेक ना किंतु आमगेल राम नाम जपाक येवन घेवन मनान राम नाम जप करून घेवन त्या रितीन सेव करता आसाची। आनी कोण धनान सेव केले तांकां कट्टडाक निर्माण करका म्हळ्यार एक पैशाचे संग्रह जावका तेन्ना मात्र एक कट्टड निर्माण जाता। आनी गांवचे लोकांना हे सहाय्य धन दिवन घेवन एक दान रुपार दिवन घेवन तांणी आयचे कट्टड निर्माणाक स्वामेल वास्तव्याची कोट्टड की ना बाकी खंयचे खंयचे कट्टड निर्माणाक कसन एक संपत्त जावक आशिल्ले ते गांवच्या लोकांना दान दिवन घेवन त्या कार्याक वैकेची सहाय्य दिलास।
म्हणजे तनु मन धनान तिन्ही रूपानं आमगेले हिंदू धर्मांतू एक सेवा ना दान सांगितलं असा. तशी तिन्ही रितीचे दान तनु रुपार वैकेची दान दिल्लं असाची, मनान वैकेची दान दिल्लं असाची, धन रूपान वैकेची दान दिल्लं असाची. सो इतलेक दानाचे महत्व आमगेलांतू सांगितलं असा. किंतु ಕೆಲವು ಕಡೆ दान कशी करका कित करका हे प्रत्येक एकाक एक एक नियमावळी वैकेची असा. आजी कसने कमिटीची लोकांना तुमकां गौरव केल्लो आसा, ते गौरव तुम्ही दान केल्ले म्हणून घेवन तांणी जावन घेवन तुमकां करता आसा विना हांग कसने डिमांड एंड सप्लाय ना. अर्थात तुम्ही स्वामी लेद्राक म्हाका गौरव केल्यार हांव 3 लाख रुपये दिता, तसल कसने ना जाल्यार मागीर कसने ना. असल कोणाले तरी आशिल्ले, कोणाले हे ना आशिल्ले. डिमांड एंड सप्लाय ना. मरे हांव दिता 3 लाख रुपये दिता आनी हांव 5 लाख वयके दिता, किंतु अशी जाल्यार मात्र हांव दिता. मागीर हांव अशी थंय घालेर दिता, हाजेर घालेर दिता, स्वामी लेद्रा तूं सांगलेर दिता, स्वाम्यान म्हाका शाल घालेर दिता. हे कसन जाता डिमांड एंड सप्लाय, व्यवहार व्यापार जाता. आतां व्यवहारांत कसन हांव पयशे दिता, तूं दाळी दिता. खाली फुकट काय दाळी दिना. तूं पयशे दिले म्हळ्यार कितें तरी ताणें दाळी दिले. तुमी जर तशी व्यवहार केले, हांव 3 लाख रुपये दिता, किंतु मागेल नांव तुवें सांगका स्वामी लेद्रा म्हाका प्रसाद दिवका म्हळ्यार तेन्ना ते दान म्हणून घेना. कसं म्हणून घेता? व्यवहार व्यापार म्हणून घेता. सो दान करताना निस्वार्थ जावन घेवन उजव्या हातान दिल्ले, रायट हँडान दिल्ले, लेफ्ट हँडाक कळनाशी उरका. तितले गुप्त जावन घेवन दान करका. आणि दान केले नंतर विषय कृष्णार्पण ताजे बद्दल आनी तुमी उलोवचे ना शब्द जाले. एकदा दान दिलें न्हू, कृष्णार्पण म्हणले नंतर आस पळय, तुका त्या वस्तूचेर हक्क नात. एकदा दिवन जाले नंतर हक्क ना. किंतु केलो पंत आमकां कसं जाता, आनीक उडक आसतना तूं उरता आमकां. एक पंत अशी जाले की खंयची एक अंतू एक यजमानान भटमामाक आपयले घराक. आपूण घेवन कसकी एक तागेले खंयची एक धार्मीक कार्यक्रम आशिल्ले, भटमामाक दान दिवचें आशिल्लें. भटमामाक घराक आपयले. बरे दाट बॉर्डर आशिल्ले, उटूची मुंड पुडवे उटूची घेवन घेवन येता. बरेच एक खंयची काशींतल्यान हाडिल्लो म्हणून घेवन लेका. सो असल एक बरे मुंडाक बरे बॉर्डर हे तेणे आशिल्ले. एक वस्त्र आनी थोडे कसकी नारळ तांदूळ हे ते उठू मेळून घेवन भटमामाक दान केलें. दान करून जाले नंतर थोडे दिवसा नंतर खंयची एक कार्यक्रमांत भटमाम खंयकी गेल्लो. थंय भटमाम गेलतना हे व्यक्तीन कसन दान केल्ले तेचीच पुडकी मुंड निसून घेवन भटमाम थंय गेल्लो. त्या कार्यक्रमाक गेलतना हो यजमान दान दिल्लो व्यक्ती वयके थंय आयिल्लो. थंय आयिल्तना हे पळयले नंतर भटमाम हांव दिलेले न्हय हे म्हूण घेवन 6 म्हयने जावन गेले दान करून घेवन कृष्णार्पण करून उठू जावन गेल्यार वयकेची ते दान केले यजमानाक वापस ते पळयले कोण भटमाम हांव दिल्ले न्हय म्हूण घेवन एकदा दिले नंतर तेतकून कृष्णार्पण करतना हे वस्तू इदम न मम म्हणून घेता. भटमाम तुमगे कडच्यान सांगाच इदम न मम म्हणून. अर्थात हे वस्तू न मम आत्मागेल न्हय म्हणून घेवन त्याग बुद्धीनं आमी ते दान करचे. इतले त्याग बुद्धीन दान करताना वयकेची लास्ट भटमाम हांव दिलेले न्हय ते बॉर्डर अशी म्हणून घेवन आनीकची मनांत फाल्लेक दान केल्लं बा. तुमी दान केले आनी तुमगेले येद्राक खंयचे आंगडीक वचून विकले तरी तुका उलोवचेक अधिकार ना. भटमाम हांव दान केलें तुमकां, तुमी वचून ते खंयचे आंगडीक वचून घेवन दिवन आयले, तुका उलोवचे अधिकार ना. तूं दिवचे पयले तुका दिवचे पयले तूं आलोचन करका हाका दिवका की नाका, हो वापरता की वापरना. दिले नंतर कृष्णार्पण कोण जाले नंतर तेन्ना तुका ताजेर प्रश्न घालचेक, ताजेर तूं क्वेश्चन घालचेक एक वैकेचे तुका अधिकार ना. दान दिले नंतर जालें. सो इतलेक दानाक म्हत्व आसा. एक गुप्त जावन घेवन उरका, कोणाक कळनाशी उरका आनी प्रचारही कळनाशी उरका.
हांवें उपून 3 लाख रुपयान दिले रे म्हूण गांवभर सांगत उरलं म्हळ्यार तेन्ना ते दान म्हणून घेना. म्हळ्यार तूं दान करतास की गांवांक कळका म्हणून घेवन सांगतास की हांव तूं अर्थ ना. सो दान करतना गुप्त जावन घेवन उरका आनी केलतना त्याग बुद्दीन दिवका. दिल नंतर वापस ताजेर मोह हे म्हाका हांव दिलें मरे ताका तें हांव दिलें मरे म्हाका हे ते उरचें न्ही. मोह उरलो म्हळ्यार तुमकां दान दिल्लें म्हणलें उरता किंतु फल तुमकां 100% मेळना. थोडे किंचित कसने तरी एक मेळटालें किंतु गुप्त जावन ना कसने अपेक्षा करनाशीची तुमी दिल्ले री दान केलें त्याग बुद्दीन दिलें म्हळ्यार ते दान म्हणून घेता. आतां तुमी विचारतले आतां स्वामेले जरा इतलो लोकांक शाल दिल न्ही ते कशें आतां दान म्हणून घेनावे. तांणी दान केल्लें किंतु केन्नाही तांणी अपेक्षा केलें ना की आमकां गौरव करका म्हणून. हे गौरव करका म्हणलें विचारू कमिटीचे विना दानी लोकांले विचार न्हय. दानी लोकांना आमी दिवन जाले रे आमगेले देवाक आमी दिवन जाले कट्टड वैके जल्ल आसा सोम वैके येवन रबिल आसा मुक्काम वैके जल्ल आसा आमकां कशें हे ना. किंतु कमिटी लोकांक एक कशें की म्हळ्यार आमी तांगेले गेले आमकां योग्य समयाचेर आमकां सहकार केले तांकां स्वामेल उपस्थितीरी आमी जावन घेवन तांकां गौरव विना तांणी जावन अपेक्षा करून घेवचे तसले हे गौरव न्हय. आमी जावन घेवन तांकां हे करचे तांणी सन्मान करचे आमी स्वाम्यान अनुग्रह प्रसाद दिवचे. दोन्ही एक कार्यक्रमांत तूं जाता आशिल्ल्या निमित्तान तांणी दान केलें दान म्हणून घेता. दुसऱ्यान सांगलें रडना हे व्यक्तीन दान केल्लें हे व्यक्तीन हें केलें स्वता सांगचें न्ही. स्वता सांगचेक दुसऱ्यान सांगचेक व्यत्यास आसा. स्वता सांगलें म्हळ्यार ताका कशें न्ही ताजे बद्दल मोह असं म्हणटात. दुसऱ्यान सांगलें म्हळ्यार ताका हे विशय कळिल्ले निमित्तान तो सांगत आसा. ताण कशें न्ही अपेक्षा केलें ना म्हागेले बद्दल सांग रे म्हणून घेवन कशें न्ही अपेक्षा केलें ना. सो अशी एक दानाचें म्हत्व आसा. सो आनी दान करतना अशी दान करचेच पळय व्यक्ती दाता भवति वा न वा म्हणून घेवन येता. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः म्हणून घेवन अशी एक श्लोक येता. एक 100 लोकांतू एक शूर व्यक्ती तुमकां पळोवचेक मेळटा. 100 लोक आसाची ते 100 लोकांतू एकलो शूर व्यक्ती कोणे तरी आसा म्हळ्यार एक 2-4 लोक खंय तरी दिसताचे. बरे काळोख जाल्यार वैके वचून घेवन गुडगुड आयल्यार वैके वचून घेवन येवचें तसलें ताकत आसा. 100 लोकांत एक 2 लोक मेळटाले. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः. 100 लोकांतू एक 2-4 बरे वाग्मी बरे पंडित बरे ज्ञान आशिल्ले एक 2 लोक जावका जाल्यार मेळटाले. वक्ता 10 सहस्रेषु एक बरो उलयतालो बरे वाग्मी 10,000 एक 2 मेळटाले. 100 लोकांत एक 2 बरे ती धैर्यवान व्यक्ती 1000 एक 2 पंडित वक्ता 10 सहस्रेषु एक बरो उलयतालो 10,000 एक की 2 बरे ओरेटर म्हणून घेवन सांगतात तसले एक 2 मेळटाले. किंतु दाता भवति वा न वा किंतु एक दान करताल व्यक्ती हे जगतांत तूं मेळचें अत्यंत कठीण. उट्टू लोकांक दान करका म्हणलो स्वभाव उट्टू लोकांक येना. हे दान करका म्हणले स्वभाव येवका म्हळ्यार त्या व्यंकटरमणान अनुग्रह करून घेवन तांगे कडच्यान दान ताण करूसून घेवका विना नाजाल्यार सहसा दान करचे बुद्धी उट्टू लोकांक येना. आयल्यार वैकेची तंतूची अपडेट जायत वता. अपडेट कशी की म्हळ्यार रात्री दिसता व्यंकटरमणाक एक 3 लाख दिवे रे फाल्यां दिव्या मुगो म्हणून घेवन अशी उट्टू चर्चा जाता. सक्कान उठलं दिवका वे 1 लाख दिल्यार जायना वे म्हणून अशी हे करून घेवन उट्टू लोक दिता न्ही. उट्टू लोक दिताना हांव न्ही 3 लाख दिवका हांव 1 लाख दिल्यार जायना वे कडेन सांजेर येताना दिवका वे उट्टू लोकांक दिवन जाल्लो आसा कट्टड जाल्लो आसा बरें जाल्लो आसा आनी दिवका वे म्हणून घेवन अशी जावन घेवन कडेन रात्री आनी वापस कशें नाही जावं दिन सोडे 3 लाख म्हणून घेवन वापस 3 लाखाक येवन पावत. नेक्स्ट डे आनी सकाळी सेम हे अपडेटेड वर्जन अपडेट जायत वता. सो कितें की म्हळ्यार मन चंचल आतां तेतून दान दिताना पटकने दिवन सोडका मन केन्ना बदलता म्हणून घेवन कळना. आज दिवका 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 म्हणून गेलता थोडे दिवसां गेले नंतर मन बदलता आनी वापस कसकी विंगड खंय की तुमी घालताचे अशें असल ना म्हणून जाता. सो मस्त
मन चंचल त्यातकून दाता भवती वानवा म्हणून न्हू शास्त्रान सांगितलं असा. एक दान करचे तसं एक स्वभाव मस्त कमी लोकांतू प्राप्त जाता. तसं हांतू एक अत्यंत दानशूर जावन घेन आशिल्लो तसं व्यक्ती कोण म्हणून तर विचारले तुम्ही कोणाला नाव सांगताची? कर्णाला नाव सांगताची. आता पांडव नाचवे, पांडवान राजसूवे याग केल्लो आसा, होड्डोड 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 याग केल्लो आसा, तांतू दान तांणी केलें नावे. तरीही दानशूर म्हणून कसं तरी विचारले री आम्ही कोणाला नाव घेता आसाची? कर्णाला नाव घेता आसाची. तुम्ही कर्णाक पळयले वे? ना. कसन दान केले तेही पळयले वे? ना. तरीही कसं म्हणताची विचारले प्रश्न दानशूर जावन आशिल्लो व्यक्ती कोण की म्हळ्यार कर्ण म्हणून सांगताची. व्यक्तीक पळयले ना, कसन दान दिले गोतना, कशी दान दिले तेही गोतना, तरी सांगताना कसन की म्हळ्यार कर्ण म्हणून सांगता. सांगचेक थंय पांडवही आसाची, अन्य मस्त इतले लोक आसाची, बली चक्रवर्ती आसा ताणवयक होड दान केल्लो आसा. 3 पाद वामनान विचारतना संपूर्ण ताणें आपल्या शरीर वयके ताणें हें केल्लें आसा. किंतु इतलें आसल्यार वयके आमी कोणाला नांव सांगता आसाची? कर्णाला नांव सांगता आसाची. कित्याक? कारण कसन की म्हळ्यार हेची प्रश्न अर्जुनान कृष्णाक विचारले की हांव वयके दान करता, हांव वयकेची मस्त दान केलें, तरीही दानशूर म्हणून कर्णाक कितें सांगता? आमकां कित्याक तसलें नांव येना? अर्जुनाक थोडे खंय तरी ताका एक अहंकार आशिल्ले. हाका तर सांगल्यार कांय कळना, आतां प्रॅक्टिकली हाका सांगता. सो त्या निमित्तान कृष्णान कसन केलें की म्हळ्यार तुका दाखयता. कृष्णान कसन केलें की म्हळ्यार एक भांगरा गुड्ड आशिल्लो. भांगरा गुड्डो कसन केलें की म्हळ्यार एक अर्जुनाक दिलें आनी अर्जुना सांगलें कोणा जावका तांकां दान करी म्हणून. कोणाक? अर्जुनाक कृष्णान कसन सांगलें की म्हळ्यार कोणा जावका तूं दान करी म्हणून सांगलें तेन्ना अर्जुनान कसन केलें की म्हळ्यार खंयच्या गांवांत गुड्ड आशिल्लो, भांगरा गुड्ड आशिल्लो, त्या गांवच्या प्रत्येक लोकांक आपूण घेवन उटू लोकांक 1-1 किलो दीत गेलो. हाक 1 किलो, ताक 1 किलो, आनीकल्याक दिता गेलो दिता गेलो दिता गेलो. उटू लोकां दिल्यार वयकेची गुड्ड मात्र खाली जालें ना. म्हळ्यार तितलेक भांगरा गुड्ड आशिल्लो प्रत्येक 1 लोकांक आपूण घेवन दिता बसला, किंतु गुड्ड मात्र खाली जालें ना. तुमी लेखता आसले आमकां तरी आपेल आसले री आजी 1 किलो म्हळ्यार कितले जावन वता आशिल्ले, 1 कोटी जावन वता आशिल्ले. आमकां एक आपेल्यार बरे चान्स आशिल्ले. आमकां रुपये सिंहासनी चवथी परबाक आमी भांगरा सिंहासन खरें म्हूण लेखता आशिल्ले तुमी. सो हे आमगेले विचार. अर्जुनाल वयके अशीच ओटू गांवचे लोक आपूण घेवन थोडे थोडे दीत गेल्यार वयकेची भांगरा गुड्ड मात्र खाली जाता ना. कडेरी अर्जुनाले उठू जाले नंतर कडेरी अर्जुनाल मना कसन आशिल्लें की म्हळ्यार गांवच्या उटू लोकांक हांव दान केलें म्हूण कळ का म्हणलें मना भावना आशिल्लें. तातूंत ताणें उटू घरचे लोक आपूण थोडे दिता गेलो. एक सायड कडेरी कर्णाक वयकेची कृष्णान एक भांगरा गुड्ड दिलें. कशी अर्जुनाक भांगरा गुड्ड दिल्लो सेम कर्णाक वयके एक भांगरा गुड्ड दिलें. तूं कोणा जावका दान कर, कशी जावका तशी दान कर म्हणून कर्णाक सांगलें. कर्णान कसन केलें की म्हळ्यार खंयच्या गांवांत तें गुड्ड आसा थंय वताना कोणकी एकलो परिचय ना, तो गांवची की परगांवची की कसनय गोतना, कोणकी हांगा थंय भोंवत आसा ताका आपयलें आनी हे गुड्डो तुका म्हणून घेवन ते गुड्डोची दान केल्लो आसा. थोडे दान केलें न्ही. कित्याक की म्हळ्यार ताका कसनय ताजे बद्दल मोह ना ताजेन म्हाका कसनय अपेक्षा म्हणून घेना. अर्जुना कसन आशिल्लें की म्हळ्यार एक लोकांक दिल्लें म्हळ्यार कितले लोकांक दिल्लें म्हणलें जाता ते उटू लोक मागेलें हांव हें करता म्हणलें उद्देशान थोडे दिले. कर्णाकाय पडिल्लें ना. कोण की कितें की गोतना कसनय ना आयलो घे मरे गुड्डो दान करून घेवन तो मुखार आशिल्लो. म्हळ्यार तागेल दान करतना निस्वार्थ, कसनय अपेक्षा ना, कसनय ताजे मोह ना. आनी गुड्डाक आमकांय एकदम गुड्ड दान केलें म्हळ्यार आमकांय थोडे आमकां दवरून घेवका म्हण मनांत उरता. तेची अर्जुना थोडे दिले विना संपूर्ण दान केलें ना. सो अशी त्या निमित्तान
आज आमी दान शूर म्हणलं कोणाक सांगताच आमी कर्णाक सांगता. हे कर्णाल स्वभाव ताण ते दान करतानाच पळया खंयचे रितीचे तागेले आमगे हिडन एजंडा म्हणटाच भितर कसकी एक मनांत दवरून घेवन दान करचे तसले बुद्धी नाशिल्ले. एकदम दान कोण सोडचे कसन जाता कित जाता कस्सने पळयलें ना ते चित न्हिवे. ते कर्णान आपणाल्या भांगरा कवच एकदम ताणें दान करून दिलें. तागेलें एक आशिल्लें सकाळीं तो सुर्यार्घ म्हळ्यार सुर्याक अर्घ्य दिवचे गेलतना ताका कोणें तरी येवन घेवन कसने दान विचारलें म्हळ्यार तो ना म्हणनाशिल्लो. ताका कळ्ळें की हें कवच हांव दिलें म्हळ्यार म्हाका हातूंत हानी आसा म्हणून. किंतु ताणें आपणाल बद्दल चिंतन केलें ना. तूं मागेलें हें विचारलें घे म्हळ्यार इतलें आपणाक त्रास आयल्यार वयकेची हांव कशें हें करता. तूं दान विचारलेलें मात्र तें वचन हांव सोडचें जायना म्हणून न्हू. आमी कसन करताची फाल्यां कसने तरी हें जाल्यार आमगेलें प्रोटेक्शना कितलें जावका तितलें दवर न्हू बाकी आमी दान करताची. बट कर्णान कसन केलें की म्हळ्यार आपणाक रक्षण जावचें तसलें तें कवच वयकेची दान करून न्हू महाभारत युद्धांत तूं पराजय जावचें कारण ठरलो. जर तें कवच जर ताण दान करना जालें आशिल्लें आसलें री ताका युद्धांत पराजय करचें खंय कठिणाई येता आशिल्लो. कोणाक अर्जुनाक कृष्णाक न्ही. कृष्ण अर्जुनाक रक्षण करता म्हळ्यार कितेंची हे उठूची खेळ करत आसा. किंतु उठूची अर्जुनाल मुखांतर जावका म्हळ्यार कितेंरी कृष्णान तसलें एक योजन घालून घेवन तें कवच तागे कडच्यान दान करूसून घेतलें. म्हळ्यार पळया आपणाक रक्षण करचें तसलें कवच वयकेची ताणें दान केलें म्हळ्यार कर्णाल स्वभाव कशी आशिल्ले म्हणून. तेतकून आजी कसने जाल्यार वयकेची दान शूर कसने म्हळ्यार वयकेची कर्णाक म्हणून आमी सांगता विना बाकी खंयचेही व्यक्तीले नांव येना. बली चक्रवर्तीले ना आनी खंयचेय पांडवाल अर्जुनाल जावो ना धृतराष्ट्र जावो कोणालेही नांव येना. एकलेलें नांव येता तें म्हळ्यार कर्ण. तागेलो स्वभाव ताणें दिलेले तसले रितीन आजी दान शूर कर्ण म्हणून न्हू आमी सांगताचे. आनी हे दान करतना खंयचे रितीर आमी हे एक दान कर्म केल्ले निमित्तान वापस आमी केलेले तसले कर्म वापस रिटर्न जावन घेवन आमकां खंयचे तरी एक दिवस आमकां उपयोगाक येता. अशी तुमी लेख नाकाच म्हाऱ्या देवस्थानां 3 लाख दिले काही भी नाकाची. तुमी 3 लाख दिले म्हळ्यार तो 30 लाख करून घेवन वापस तुमगेले एकावंटाक येवचे तशी देव तुमकां अनुग्रह करता. ते तुमी काळजी घ्या नाकाची. 3 लाख गेले म्हणून घेवन काही भी नाकाची. 3 लाख जे गेलेले असले 30 तरी दितालो ना 3 कोटी तरी दिवन घेवन वापस तुमकां श्रीमंत तरी करतालो विना हा खंयचे रितीर हानी मात्र तो तुमकां करना. आज ना जे फाल्याक खंयचे ना जे खंयचे तरी एक दिवस तुमकां वापस तुमी कसने दान केले ते दानाक ताजे किंता दशपट्टीन तुमकां वापस दिवचे तशें शक्ती सामर्थ्य तागेलेक आसा. देवाक कसने अपेक्षा ना. केलो पंता कसन जात की म्हळ्यार केलो एके कडेन सांगताची मार्या वेंकटरमण स्वप्नांत येवन घेवन भांगरा कवच दी म्हणून घेवन सांगतास रे. अशें खंय तरी आयकल उरतालें न्ही. कसकी रात्री सकाळीं स्वप्न आयलो मारया रुपया कसकी पीठ प्रभावळी करका म्हणून घेवन अशी स्वप्न येता आसा. देव विचारतवे देव विचारील न्ही कसकी तुगेले पूर्व जन्माचें कर्म कसन आसा. तूं हे दान कर्म केल्ले निमित्तान तुगेलें खंयचकी काम जाता तें काम जावका जाल्यार हांगा तुवें दान करका. तें दान केल्लें म्हळ्यार कर्मा निमित्तान तुका फल मेळका म्हणल्यार उद्देशान असल कसने तरी करता विना हा ताक जावका म्हळ्यार कितें करचें न्ही. नाजाल्यार गांवभर तुमी सांगताची म्हऱ्या स्वप्नांत वेंकटरमण आयलो ताण सांगिल्लें म्हळ्यार कितें दिलें. स्वप्नांत वेंकटरमण आयलो ताण सांगिल्लें अशी सांगत बसता. तशी सांगचें वच नाकाची. देवाक कसने अपेक्षा न्ही. तुगेले कडच्यान एक बरें कर्म जालें न्ही. फाल्याक देवान स्वप्नांत येवन घे न्हू रुपया प्रभावळी रुपया पीठ जावका म्हणून घेवन तर तुका सांगून गेला म्हणून घेवन लेका तेन्ना तूं कसं करता. अरे देवान येवन सांगलें म्हळ्यार कुडेन तूं प्रवृत्त जाता. तूं चड काम करता रुपये घेता कसकी एका काम करून कडेन कसं करता देवाक समर्पण करता. जर देव स्वप्नांत आयिल्लो ना जाल्यार तूं दान कर्म करता आशिल्वे तूं करनाशिल्लो. आनी तुका फल दिवका जाल्यार तूं कसने तरी एक बरें कर्म करका न्ही. नाजाल्यार देवान फल खंयच्या आधारान दिवचें. जर टिचरान मार्क्स चौडवान दिवका जाल्यार चौडवान कसन करका क्वेश्चनाक
आन्सर बरो का खाली पेपर दिलो टिचराक मार्क्स दी म्हळ्यार दिवचे जातवे जायना तशीची देवान आमकां जीवन म्हणलें एक क्वेश्चन त्या क्वेश्चनाक आमी आन्सर दिवं का कसं आन्सर हेचीची सत्कर्म करून घेवन बरें बरें कर्म आमी केल्ले री आमी करील तसले कर्माक तो फल आमकां दिता जर तुमी कसले कर्म करनाची कसले उत्तर बरें नाचेले री ताणें देवान मार्क्स कशी घालची तुमकां मार्क्स दिवका जाल्यार री तुमी कसले तरी सत्कर्म करका म्हळ्यार कितें री केलो पंता अशी देव सूचना देव हाडूसून तागे कडच्यान करूसून घेवन ताका एक बरें स्थान हां मे बी आतां दान केलें मे बी आतां ताका फल मेळना उरतालें किंतु हें दान केल्ले निमित्तान मुक्कावील जन्मांत हे जन्मांत ताणें दान केल्ले निमित्तान मुक्कावील जन्मांत ताका कसले तरी एक श्रीमंतीके कसले तरी दिवन घेवन एक बरें जन्म दिले री दिले सांगचेक जायना केलो कितें म्हळ्यार उठूची रिलेटेड टू आमी पाप पुण्य कर्माकची आमी हे मनुष्य जन्म की ना प्राणी जन्म की हे उठू कशें आयले की म्हळ्यार हाका कारण आमी केल्ले तसले कर्मा निमित्तानच एक पुण्य कर्म एक पाप कर्म ह्या दोन्ही हांतूची घडील उरता सो तंतू एक दान कर्म अत्यंत श्रेष्ठ जावन घेनाशिल्ले तसले कर्म तसले दान कर्म केलेले तसले सर्व ही लोकांक आजी स्वाम्याले उपस्थितींतू एक अनुग्रह प्रसाद तांकां प्राप्त जाल्लो आसा आनी कसन की म्हळ्यार केन्नाय अशी आमी आज सांगिल्ले प्रमाणे केन्नाही हे जावका ते जावका अशी करा तशी करा काही हे करनाकाची एक पण तशी जाल्यार एकलो गेल्लो दान विचारचेक ताण कसन सांगलें की म्हळ्यार दानीक कोण 1 लाखा वयर पयशे दिता तागेलें नांव मार्बलाचेर बरयताची म्हणून सांगलें 1 लाखा वयर कोण दिता तागेलें नांव खंय मार्बलाचेर बरयताची म्हणून सांगलें कडेन मार्बलाचेर बरयता म्हणून कडेन तो भितर गेलो आनी भितर वचून घेवन एक चेक हाडलें चेक हाडून घेवन ताका दिलतना तंतू कितले आशिल्ले की म्हळ्यार 99,999 रुपये आशिल्ले 1 रुपया कमी आशिल्ले 1 लाखाक कडेन रे ताणें घेतिल्ले व्यक्तीन सांगलें आनी 1 रुपया दिले 1 लाख जाता आशिल्ले तुमगेलें नांव मार्बलार येता म्हागेलें नांव मार्बलार येवचें नाका म्हळ्यार कितें हांव तितले दिले म्हणून न्हू तो सांगलें म्हळ्यार दान करतना कसले एक अपेक्षा जावका म्हळ्यार कितें रे दान करनाकाची देवाक पळोवंक घेवन आमी दान करचें विना हा म्हागेलें नांव 4 जाणां कळका म्हळ्यार कितें रे दान करचें न्हय तें दान म्हणून घेना त्या निमित्तान दान करतना हें उरका एक पण तशी जाता की म्हळ्यार एकदां फॅन दिताच फॅन दान दिताच तंतू 3 जनरेशनाल नांव उरता आज्जाल नांव पिज्जाल नांव नातवाल नांव आनी घुवत उरता केन्नाय पळया दिल्लीर 500 रुपया उरताले किंतु ते एक पाक्याक एक आज्जाल नांव एक हागेल नांव एक नातवाल नांव उरता आनी 3 जनरेशन घुवत उरता असल तरेचे एक कोडूगे 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 म्हणून घेवन वयर बरेल उरता एक फॅनारी तुमी खंय तरी गेलतना पळया आतां तर कमी जालें पयले आशिल्ले ते सो 3 पाक्याक एक नांव दवरता आशिल्लें कोणाक अपहास्य करचेक आमी सांगिल्ली दानाचें तितलें एक महत्व आसा तुमी लेखताले अशी दिल कुडेन दान ना दान समरितीन दिमी दिले री कृष्णार्पण करून दिले म्हणले नंतर ते विशय संपले हे जावका ते जावका हे आमगेले खंयचेय अपेक्षा करनाशी उरका दुसरें कशें की म्हळ्यार आमी हे दान केले नंतर आमकां वापस हे दान केले नंतर कशें एक बरें जाता म्हळ्यार कितें री एक सान उदाहरण कृष्णाक आनी अर्जुन अशी वायुविहार म्हळ्यार अशी वॉकिंगाक वचत आसतना एकलो गरीब व्यक्ती येता गरीब व्यक्ती आयलतना ते व्यक्तीक पळोवंक घेवन मस्त एक बेजार जाता मस्त म्हळ्यार मस्त बेजार जाता अर्जुनाक आनी कसन करता की म्हळ्यार ताका एक भांगराचें नाण्य दिता बरें चील भांगरा नाण्य आशिल्लें चील ताका दिता ते चील ताका दिता आनी दिले नंतर तो गरीब व्यक्ती ते उठून घेवन वता घेवन वचत आसतना एकलो चोरू त्या भांगराचे कसन एक नाण्या चील आसा तो चोरी करून घेवन वता आनी वापस गरीब जालो दुसरे दिवस आनी वापस भीक मागचेची चाल केल्या वापस अर्जुनान पळयलें अरे कालचे दिसाकच हांव तुका उठूची भांगराचे आनी उठू दिल्ले
आणि तू आज आणि वापस भीक मागता असा समनी वे म्हण ना काल तू दिल वही किंतु हांव घरा वताना कोणकी एकल्यान चोरी करून घेवन गेले आनी वापस हांव निर्धनीक जावन घेवन आसा म्हणून जालें हां वापस अर्जुनाक बेजार दिसला पाप आनी गरीब जालो म्हणून कितें तरी ताणें कसन केलें की म्हळ्यार वज्रा मुद्दी दिले वज्राचे मुद्दी ताका दिले वज्राचे मुद्दी दिलतना वापस तो घेवन वता आशिल्लतना अशीचे हें करत आसतना एक येद्राक एक माश्टली धरचे एक संदर्भ तो कसं करता की म्हळ्यार ते वज्रा मुद्दी घेवन गेलो कोणेय चोरी येता म्हळ्यार कितें तरी पयलीं घराक वता घरा वचून कसन करता की म्हळ्यार एक मडकीन तूं ते निपून दवरता आनी आरामशीर न्हिदून गेलो ते वज्रा मुद्दीन कसकसन करचें जाता म्हूण उठू आलोचन करचें चाल करता हें करेत तें करेत अशी जाता तशी जाता म्हूण हो गाढ निद्रेंत आसतना बायल येता बायल आयलतना त्या मडकी घेवन घेवन वता मडकीन तूं ते मुद्दी आशिल्ली तिका कळना आनी ती उद्दा भरचेक वता उद्दा भरत आसतना ते मुद्दी खंय पडटा ते न्हंयत वता न्हंयत होळून घेवन वता आनी ती उद्दा घेवन घेवन घरा आयलतना हो उठयता आनी उठून घेवन ते वज्रा मुद्दी खंय पळयतना ते वापस खाली जाता कडेर लास्ट आनी वापस गरीब जालो तो कडे तिसरे दिवस आनी भीक मागचे चाल करता वापस अर्जून पळयता पयले दिवस तुका भांगराचे तुका चील दिले तेही पोर गेले कालचे तुका वज्रा मुद्दी दिले आनी वापस तूं भीक मागता हें समनी म्हणटना ना अशी अशी काल जाल्ले म्हणटना कडे आनी कसकी दान दिवचेक वताना कृष्ण ते हात धरता आतां कसाने दी नाका ताका हांव कसन दिता तें ताका दी म्हणटा ताणें कसन केलें की म्हळ्यार तांब्याचें एक नाण्य दिता भांगरय न्ही रुपय न्ही खंयचे तांब्याचे एक कॉयन नाण्य ताका दी पूर ताका म्हणून सांगता आनी एक कॉयन ते कोणाक दिता ते भिक्षेक कोण आयलो उरता ताका दिता आतां भिक्षेदाराक उलोवचेक जायना कित्याक म्हळ्यार ऑलरेडी 2 चान्स दिले दोनी गेले आतां कसन मेळटा तेची घेवन घेवन वचका वाद करचेक जायना तातूंत अर्जुनान ताका आतां तुका हेची गती तांब्याचे एक नाण्य दिलें आनी बेजारान हगूर आपल्या घराक वचत आशिल्लतना एकलो माश्टली धरत आशिल्लो माश्टली धोर घेवन ते वयर काडटना मस्त वद्दडत आशिल्ले ते प्राणी हिंस जात न्ही वे मस्त वद्दाडत आशिल्लतना ताका मस्त मनाक कनिकर आयले पाप ते प्राणी मूख प्राणी हो माश्टली धरतालो वयर काण घेवन मस्त ताका त्रास करता आसा हे 1 रुपयाचे तांबे नाण्य म्हाका कांय उपयोगाक येना हे ताका दिले री ते माश्टली प्राण तरी वांता म्हळ्यार कितें री ते 1 रुपयाचे कसाने तागेले तांब्याचे नाण्य आशिल्ले ते ताका दान केले कोणाक दान केले ते माश्टली धरताल्याक दान केले आनी ताणें ते माश्टली कसन आसा एक उदकांत घालून घेवन आपल्या घराक व्हेले ताजे प्राण रक्षण केलें आनी तांब्याचें कसन नाण्य आसा ताका दिलें कडेरी ते कसन माश्टली घरा हाण घेवन दवरले थोडे दिवसान तूं हें जाले नंतर तेची माश्टलीच्या पोट्टांत तूं एक वज्रा मुद्दी आशिल्ली ते भायर काडकुडेन ते वापस ताका प्राप्त जाले थोडे दिवसान ताका कळ्ळें की हांव ते भांगरा नाण्य कोण चोरी केल्ले ते एक ब्राह्मणाल आशिल्ले तो कोण भिकारी आशिल्लो तो एक ब्राह्मण आशिल्लो आनी ते ताजे निमित्तान त्या चोराक त्रास जावचेक चाल जाले आनी एक दिवसू ते भांगराचे नाण्या चील हागेल घराक येद्राक येवन घेवन पावले आनी लास्ट हे दोनी प्राप्त जाले वज्रा मुद्दीही प्राप्त जाले आनी तागेले भांगरा चील वयके प्राप्त जाले आनी वापस अर्जुनालेक वचून घेवन ताणें हें केलें ते चोरीन गेले वयके आयले वज्रा मुद्दी वयकेची कसन एक माश्टली आशिल्ले तागेले पोट्टांत आशिल्ले ते म्हाका वापस मेळ्ळे उठू बरें जालें म्हणटना कृष्णाक विचारलें हांव तेन्ना हे दोनी दिलतना उठूची हें जालें आनी तूं एक रुपयाचें नाण्य दिले कडेन हें कशें जालें कितें की म्हळ्यार हांव तांब्याचें ताका नाण्य दिलेलें वय किंतु ताणें ते अनेक व्यक्तीक दान केल्ले निमित्तान ते दान दिले दशपट्टीन हांव वापस ताका दिल्ले म्हणून तुका दाखोवच कितें रे हांव तुका सांगलें तातूंत खाली संग्रह केल्यार जायना केलो लोकांक दान केल्यार वापस संग्रह करचेक जाता म्हणून घेवन कृष्ण परमात्मान दाखोवन दिलें तातूंत
केन्ना देवान मस्त दिले ना कितलेही दिवो थोडेची वापस दान करची तसले कोण कोटी गटले आसा ताणें दान करका म्हूण ना हे तो कोट्याधिपती रे ताण दान केलें ना तशी कशें ना खंयचेय उरो लखपती उरो ना खाली तागेले 10,000 उरो ताणें 1 रुपये वैके दान केल्यार वैके ते दान म्हणून घेत विना हा कोटी दिले री 3 लाख दिल्यार मळेरीची दान जाता म्हणून लेख म्हूण ना सान रितीन वैकेची आत्याची सांगलें तांबे नाण्य एक दिल निमित्तानं वापस भांगरा नाण्य वैके मेळे वज्रा मुद्दी वैकेची ताका प्राप्त जाले दिलेले तांबेचे आईले भांगर आनी वज्र त्याची आमी सांगले 1 पट्टीन दिले री देव 10 पट्टीन तुमकां वापस करता म्हणलें हेची एक कारण संग्रह करून दवरनाकाची खंय खंय तुमकां दान करचें जाता खंय खंय तुमकां दान आमी हांगा दिया थंय दिया आमी सांगनाची तुमकां योग्य दिसलें कोणाक पोटाक खावचेक ना बा अन्नदान करा ना केलो लोकांक पांय ना केलो लोकांक दोळ ना केलो लोकांक आवूस बापूस नाची केलो लोक अनाथ चेवडूं आसाची केलो लोक ऑर्फनेज आसा केलो लोक मेंटली रिटार्डेड चेवडूं आसाची तांगेले लालन पोषण करचेक कोणालेगी जायना आवूस बापूसुकय त्रास जाता तसले मस्तीतले संस्था आसा थंय वैकेची तुमी दान करून घेवन तुमगेले पयशेची एक सार्थकता तुमी करून घेवचें जाता खंयचें देवस्थान आसा तुमगेले गांवचें देवस्थान आसा थंय तुमी दान कराची खंयचेय रितीन एक दान करचे स्वभाव तुमी एक वाडोवन घेयाची म्हणून घेवन इतलेच आमगेलें तात्पर्य हांगा दिया खंय दिया बेजार ना किंतु गुप्त जावन घेवन कसने अपेक्ष करनाशीची दान करचे तसले एक स्वभाव तुमी वाडोवन घेतल्यार मात्र हें जाता कित्याक की म्हळ्यार कशी तुमी दान सत्कर्म इत्यादी करत वताची तशी तुमगेलें पुण्य ही वाडत वता आनी कशी तुमगेलें पुण्य वाडत वता तशी देव आमकां फल दिता वता त्या निमित्तानं हे एक स्वामेले वास्तव्य नाजाल्यार स्वामेले हांगा एक कार्यक्रमा निमित्तानं कट्टडाचे कार्य हातांत घेतले कट्टडाचे कार्य हातांत घेतिल्ले निमित्तानं तुम सर्व लोकांक दान करचेक अवकाश मेळ्ळे आनी आमगेले राम नाम जप करता आशिल्ले निमित्तान सर्व लोकांनी येवन घेवन हांगा राम नाम जप केले सो अशी प्रत्येक लोकांना एक नाजाल्यार एक रितीनं तांगेले यथानुशक्ती तांणी दान केले बद्दल ह्या संदर्भार आमी संतोष अभिव्यक्त करताची चड आनी आमी समय घेनाची किंतु आयच्या दिवसाक कसन एक 26 जावचे कार्यक्रम आज 24 तारीख जाले बऱ्याक जाले इतले लोकांक सत्कार करचेस म्हणून आमकां इतलो गोत नाशिल्लें हांगा इतले थोडे पळयले कोणें इतले म्हूण लेखले किंतु मागची दिकान आनी भरपूर आशिल्ले हे ते आमकां गोतून नाशिल्ले येद्राक आयले कडेरी आमी लेखला हां इतले लोक आशिल्ले कडे पळयले हगूर एक चील भायर येता कित्याक म्हळ्यार त्या दिवस जर जाल्ले आशिल्ले असले री आमकां त्या दिवस गोवा वचचे वत्तड आशिल्ले देवाल अनुग्रहान आयच्या दिसाक सभा कार्यक्रम जाल्ले निमित्तान देवान एक बरेची एक सो आयच्या दिवसाक सभा कार्यक्रम जाले यथोचित जाले आनी आयच्या दिवसाक सर्व समाज बांधव आडळीत मंडळी दानी वर्ग सर्व ही लोकांक देव बरें करो तांगेले घरांतू तांणी करता आसले उद्योग वेवसायांतू तांगेले जिवनांतू चेवडूंक घेवता आसले शिक्षणांतू बायलांकय अखंडित सौभाग्य तशी ह्या देवस्थानाच्या प्राकारांतू वैदिक वर्गांक नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदतुरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेले आशीर्वाद परभाषणाच्या आमी मंगल घडयताची श्री कृष्णार्पणमस्तु. गुरु महाराज